E20 पेट्रोलवरून देशात मोठी चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. कारण तुमच्या गाडीच्या टाकीत जाणाऱ्या पेट्रोलमध्ये आता एक बदल झाला आहे, ज्यामुळे वाहनधारकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या बदलामुळे मायलेज कमी होणार का? गाडीच्या इंजनवर काही परिणाम होणार का? याबाबत फक्त गैरसमज पसरवले जात आहेत. एकीकडे काही वाहनधारक E20 पेट्रोल बाबत चिंता व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे सरकारचा दावा आहे की या नव्या इंधनाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. कारण पेट्रोल तर तेच आहे, पण त्यामध्ये झालेला हा बदल आता थेट तुमच्या गाडीच्या कामगिरीपासून ते इंधन खर्चापर्यंत परिणाम करू शकतो. त्यामुळेच E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून देशभरात चर्चा सुरू आहे. तर नितीन गडकरींनी याबाबत नेमकं काय म्हटलं आहे? या नवीन इंधनाचा वाहनांवर खरंच परिणाम होणार आहे का? आणि हा बदल देशासाठी फायदेशीर ठरणार आहे, वाहनधारकांसाठी अडचणी निर्माण करणार आहे? तर या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य आणि E20 पेट्रोलचा तुमच्या गाडीवर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या महिन्यांपूर्वी संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या संभाव्य पेट्रोल टंचाईमुळे भारत सरकारने देशात E20 हे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार संपूर्ण देशभरात सध्या हेच E20 पेट्रोल मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. परंतु या निर्णयानंतर संपूर्ण देशभरातून मोठा संभ्रम पाहायला मिळाला होता. एकीकडे काही लोकांनी या निर्णयाला पेट्रोल टंचाईमुळे निर्माण झालेली तडजोड म्हटलं होतं. अनेकांकडून अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती की या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडीच्या इंजिनसह विविध गोष्टींवर मोठा परिणाम होऊ शकतो. या संदर्भात विविध दावा करणारे पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. म्हणूनच सरकारच्या या निर्णयावर विविध स्तरातून गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. तर चला, तर सर्वप्रथम जाणून घेऊया की E20 पेट्रोल म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, E20 म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचे मिश्रण. भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देत आहे. यामागचा मुख्य उद्देश असा सांगितला जातोय की त्यामुळे भारताची इतर देशांवर कच्च्या तेलासाठी असणारे अवलंबित्व म्हणजेच डिपेंडन्सी कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे इंधन आयातीवरील शुल्क कमी होऊन देशाचा खर्च वाचेल. सोबतच प्रदूषण नियंत्रण करण्यास देखील मदत होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी E20 पेट्रोलबाबत बोलताना सांगितलं की या संदर्भात काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांच्या मते इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे आणि यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. कारण इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार केले जातं. त्यामुळे इथेनॉल उत्पादन वाढल्यास कृषी क्षेत्राला नवीन बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य वाहनधारकांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे E20 पेट्रोलमुळे गाडीचा मायलेज कमी होणार का? तज्ज्ञांच्या मते इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा क्षमता थोडी कमी असते. त्यामुळे काही वाहनांच्या मायलेजमध्ये किरकोळ फरक जाणवू शकतो. मात्र जी वाहने या नवीन E20 पेट्रोलसाठी आता नवीन पद्धतीने तयार करण्यात आलेली आहेत, त्यांच्यामध्ये हा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत. परंतु जुन्या वाहनांबाबत अजूनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण E20 साठी तयार नसलेल्या जुन्या वाहनांमध्ये पेट्रोलचा दीर्घकाळ वापर केल्यास इंधन प्रणाली आणि काही भागांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. याच कारणामुळे वाहन कंपन्यांकडून ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या मॉडेलबाबत योग्य माहिती घेण्याचा सल्ला दिला जातोय. दरम्यान या E20 पेट्रोलची बाजू घेत असताना सरकारकडून अनेक फायदे सांगितले जात आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताची पेट्रोलियम आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न. अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच भारतात मोठ्या प्रमाणात कच्चं तेल परदेशातून आयात करावं लागतं. त्यामुळे देशांतर्गत तयार होणाऱ्या इथेनॉलचा वापर वाढवल्यास परकीय चलनाची बचत होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय इथेनॉल मिश्रणामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, असा देखील सरकारचा दावा आहे. परंतु या निर्णयासोबतच काही महत्त्वपूर्ण आवाहन देखील आहेत. कारण कोणताही नवीन बदल लागू करताना सर्वसामान्य ग्राहकांना योग्य माहिती मिळणं गरजेचं असतं. जर ग्राहकांना E20 पेट्रोलबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही
तर गैरसमज आणि भीती निर्माण होण्याची शक्यता असते. याच मुद्द्यावर भाष्य करताना मंत्री नितीन गडकरी यांनी असं म्हटलं की E20 पेट्रोल बद्दल नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण करण्याचे काम सुरू आहे. जर या E20 पेट्रोलमुळे एखादी कार खराब झाली असेल तर त्या कारचं फक्त नाव सांगा. आतापर्यंत E20 पेट्रोलमुळे कुठल्याही कारमध्ये टेक्निकल फॉल्ट झाल्याचं एकही पुरावा समोर आलेला नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे गडकरींनी देशाला दरवर्षी कच्च्या तेलाच्या आयातीसाठी लागणाऱ्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत इथेनॉल सारख्या बायोफ्युएल वापरामुळे हा खर्च कमी होत असल्याचा दावा करण्यात आला, ज्यामुळे देशाची परदेशी मुद्रा वाचेल आणि प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल. परंतु यामध्ये वाहनधारकांचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण हे नवीन इंधन वापरत असताना त्याचा आपल्या वाहनांवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला अगदी स्वाभाविकपणे असते. एका बाजूला सरकारच्या मते यामुळे देशाला आर्थिक, पर्यावरणीय आणि कृषी क्षेत्रात मोठा फायदा होऊ शकतो, तर दुसरीकडे वाहनधारकांच्या मनातील प्रश्न आणि चिंता दूर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या E20 पेट्रोल बाबत तुम्हाला काय वाटतं? सरकारचा हा निर्णय देशासाठी खरोखर फायद्याचा ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.